आज आपण सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते स्वस्तात कसं करायचं. सर्वात अगोदर आपण थोडक्यात इतिहास पाहूयात डिजिटल मार्केटिंगचा. अगदी 1997च्या आसपास जेव्हा इंटरनेट आणि मोबाईल टेक्नॉलॉजीची क्रांती होत होती किंवा सुरुवात झाली होती, त्याच्या 2-3 वर्षानंतर डिजिटल मार्केटिंग हा शब्द वापरात येऊ लागला किंवा आपल्याला ऐकण्यात येऊ लागला. अगदी सुरुवातीला बल्क ईमेल म्हणजे एका क्लिकवरती किंवा काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरून 1 लाख 2 लाख ईमेल्स पाठवण्याची पद्धत होती. तो सुद्धा डिजिटल मार्केटिंगचाच प्रकार होता. त्याच्यानंतर बल्क SMS म्हणजे एका क्लिकवरती सेम 1 लाख 2 लाख अगदी 5 लाख SMS सुद्धा पाठवले जायचे. पण जशी जशी वेळ गेली त्याच्यावरती काही बंधनं, लिमिटेशन्स आले आणि तो प्रकार थोडासा कमी झाला. त्याच्यानंतर जसं व्हॉट्सअप वाढत गेलं, बल्क व्हॉट्सअप हा प्रकार बरेच वर्ष चालला. म्हणजे काय तर सेम वेगवेगळे सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्स असायचे आणि त्याच्या थ्रू आपण 1 लाख 2 लाख 3 लाख अगदी 5 लाखापर्यंत आपला मार्केटिंग मेसेज आपण व्हॉट्सअप थ्रू लोकांपर्यंत पोचवायचो. काही काळानंतर व्हॉट्सअपवरती सुद्धा लिमिटेशन्स आले. अगोदर पाहिजे तेवढे मेसेजेस एका दिवसात व्हॉट्सअपवरून पाठवता यायचे, फॉरवर्ड करता यायचे. आता भरपूर बदल झाला. अगदी व्हॉट्सअपचे वेब API सुद्धा होते. त्याच्या थ्रू सुद्धा लाखो लोकांना व्हॉट्सअप मेसेज पाठवायची व्यवस्था होती. आजही आहे, पण आज लिमिटेशन्स आहेत, रेस्ट्रिक्शन्स आहेत. सेम व्हॉट्सअपच्या अगोदर अगदी SMS सुद्धा वेब API वरून पाठवण्याची सुविधा होती. हा इतिहास मी का सांगतोय, थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असावी म्हणून. आता आपण बोलूयात स्वस्त आणि प्रभावी डिजिटल मार्केटिंग आजच्या काळात, आजच्या दिवसात कसं करायचं. खरं सांगायचं म्हणजे बल्क ईमेल, बल्क व्हॉट्सअप, बल्क SMS हा काही आज सर्वसामान्य छोट्या बिझनेससाठी प्रभावी मार्केटिंगचं माध्यम असू शकत नाही. मग काय ऑप्शन आहेत? तर पहिलं ऑप्शन आहे गुगल ॲड्स, दुसरं आहे फेसबुक ॲड्स किंवा इन्स्टा ॲड्स. तर आज आपण बोलणार आहोत फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ॲड्सबद्दल, कारण ते स्वस्त आहे, सगळ्यांना परवडेल असं आहे आणि सोपं आहे. गुगल ॲड का नको? तर गुगल ॲड रन करण्यासाठी सुरुवातीला बऱ्यापैकी मोठी अमाऊंट भरावी लागते. ती सर्वसामान्य व्यावसायिकांना परवडण्या इतपत नाही. मग ऑप्शन उरतो फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲडचा. खूप सोपी पद्धत सांगणार आहे, तुम्ही स्वतः सुद्धा अगदी प्रयत्न करू शकता. आपल्या मोबाईलवरती व्हॉट्सअप बिझनेस इन्स्टॉल करा. त्याच्यात राईट टॉप कॉर्नरला 3 डॉट्स आहेत. तिथे क्लिक केल्यानंतर ॲडव्हर्टाईज असा ऑप्शन येतो. तिथे क्लिक केल्यानंतर छानपैकी बॅनर डिझाईन केलेला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असला पाहिजे, तो सिलेक्ट करा आणि पुढं ती जाहिरात कुठल्या लोकेशनला, म्हणजे कुठल्या देशात दाखवायची आहे किंवा कुठल्या राज्यात दाखवायची आहे किंवा कुठल्या शहरात दाखवायची आहे
किंवा एखाद्या शहरातल्या कुठल्या एरियामध्ये दाखवायची आहे, अगदी किलोमीटरची रेंजसुद्धा त्याच्यात सिलेक्ट करता येते. ते सिलेक्ट करा. पुढचा ऑप्शन येतो की ती जाहिरात किती दिवस दाखवायची, नंबर ऑफ डेज, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 30 दिवस, ते सिलेक्ट करा. आणि त्याच्यानंतर डेली बजेट. डेली बजेट म्हणजे जाहिरातीवरती रोज तुम्ही किती खर्च करू इच्छिता. अगदी 100 रुपयापासून सुरुवात होते. 100, 200, 300, 500, 1000 डिपेंड्स आपलं बजेट काय आहे. मी सजेस्ट करेल की सुरुवातीला 200 रुपयाचं बजेट सिलेक्ट करा आणि 2च दिवस, नंबर ऑफ डेज 2 सिलेक्ट करा. आणि कसा रिस्पॉन्स येतोय त्यानुसार पुढं ती ॲड कंटिन्यू करायची नाही करायची, किती दिवसासाठी करायची, हे पुढचं प्लॅनिंग आपण करू शकता. कळलं? म्हणजे सोपं काय की बिझनेस व्हॉट्सअपवरून आपण खूप सोप्या पद्धतीनं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती जाहिरात करू शकतो आणि त्याचं डायरेक्ट पेमेंट फेसबुक किंवा इंस्टाग्रामला जातं. त्याच्यामुळं थर्ड पार्टी त्याच्यात कोणीही नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जाहिरात करताना एक छानपैकी बॅनर डिझाईन केलेला असला पाहिजे. तो बॅनर डिझाईन करताना तो बॅनर अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे. तुम्ही जो काही तुमचं प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस तुम्ही देत आहात ती थोडीशी वेगळी पाहिजे. लोकांनी तुमच्याकडेच का यावं, त्याचं काहीतरी कारण त्या बॅनरमध्ये दिसलं पाहिजे. मग काय आहे तर सर्वात अगोदर तुम्ही काहीतरी डिस्काउंटची ऑफर किंवा काहीतरी स्पेशल ऑफर तुमच्या त्या बॅनरमधून दिसली पाहिजे, जेणेकरून लोक त्या बॅनरकडं अट्रॅक्ट होतील, तो बॅनर किंवा तुमची जाहिरात वाचतील आणि ज्यांना गरज आहे ते तुम्हाला अगदी तिथं टॅप करून संपर्क करतील. टॅप केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज येतो की प्लीज सेंड मोर इन्फॉर्मेशन. त्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा व्हॉट्सअप नंबरही तुमच्याकडे येतो आणि मग सविस्तर तुम्ही त्यांना तुमच्या प्रोडक्ट किंवा सविस्तर तुमच्या सर्व्हिसेसबद्दल माहिती देऊ शकता आणि ते कस्टमर कन्वर्ट करू शकता. जाहिरात करताना म्हणजे डिजिटल मार्केटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपली स्वतःची वेबसाईट असेल तर आणखी जास्त फायदा होतो. म्हणजे काय की तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याची पूर्ण माहिती तुमच्या वेबसाईटवरती असेल तर कस्टमर ट्रस्ट करतात आणि जी काही लीड आलेली आहे ती कन्वर्ट व्हायला त्याच्यातून मदत होते. तर आपल्याकडे अगदी 2900 पासून स्वतःची वेबसाईट बनवायचा ऑप्शन आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही webmirchi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. दुसरं, अगदी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करणं शक्य नसेल किंवा डिझाईनचं नॉलेज नसेल किंवा आणखी काही वेगवेगळे कारणं असतील तर फक्त 450 रुपयात आपण तुम्हाला तुमचं पहिलं डिजिटल मार्केटिंगचं कॅम्पेन सुरू करायला मदत करतो. सुरुवातीला थोडक्यात एक बॅनर डिझाईन करा, 2 दिवसासाठी ॲड रन करा, रिस्पॉन्स बघा. रिस्पॉन्स येतोच हा माझा अनुभव आहे आणि जसा रिस्पॉन्स येईल त्यानुसार पुढचे किती दिवस ती जाहिरात रन करायची तुम्ही स्वतः ते रिक्रिएट करू शकता किंवा स्वतः रिचार्ज करू शकता. डायरेक्ट तुमच्या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पेवरून तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पेमेंट करू शकता आणि तुमची ॲड कंटिन्यू करू शकता. आणखी काही शंका असतील किंवा आणखी काही विचारायचं असेल तर कमेंट नक्की करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला अगदी क्लिअर कट, अगदी ट्रान्सपरंट उत्तर दिलं जाईल याची ग्वाही देतो. आणि आपण हा व्हिडिओ मित्रांनाही शेअर करा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.